वेलकम टॉप स्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण टाइम स्क्वेअर डिस्टन्सचा सेकंड पार्ट बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन सोलापूर पोलीसला विचारलेला आहे. एक रेल्वे प्रति तास 45 किलोमीटर वेगाने पळते. 130 मीटर लांबीची रेल्वे गाडी 30 सेकंदामध्ये एक पूल पार करते, तर त्या पुलाची लांबी किती? आपल्याला अंतर काढायचे. मग अंतर इज इक्वल्स टू काय असतं? फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, वेळ इंटू वेग. बरोबर आहे. मग आपल्याला 130 मीटर लांबीची रेल्वेची लांबी माहिती आहे आपल्याला 130 मीटर. पुलाला ओलांडून जात असेल, पुलाची लांबी माहित नाही, आपण 1 मीटर पकडू. हे झालं डिस्टन्स. वेळ किती दिली आहे? 30 सेकंद सेकंदामध्ये आहे आणि डिस्टन्स मीटरमध्ये आहे. तर स्पीड आपली मीटर पर सेकंदमध्ये पाहिजे. स्पीड आहे 45 किलोमीटरमध्ये. ह्याला मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करताना 518 मल्टिप्लाय करावं लागतं. आपण बेसिक पार्टमध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे. मग ह्याला जर सॉल्व केलं तर बघा, 9 × 5 = 45, 9 × 2 = 18, 2 × 1 = 2, 2 × 5 = 10. किती उरलं? 130 प्लस x इक्वल्स टू 15 × 5 = 75 × 5, म्हणून 130 प्लस x इक्वल्स टू 5 × 5 = 25, हातचे आले 2, 5 × 7 = 35 आणि 2 = 37, 375. x ची व्हॅल्यू किती येईल? इकडे प्लस 130, इकडे मायनसमध्ये जातील. 375 मायनस 130, म्हणून x ची व्हॅल्यू येईल बघा, 5 मधून 0 गेले 5 उरला, 7 3 गेले 4 उरले, 3 1 गेला 2 उरला, म्हणून x ची व्हॅल्यू आली किती? 245 मीटर. म्हणून त्या पुलाची जी लांबी असणार आहे ती असणार आहे 245 मीटर. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे सोलापूर पोलीसला विचारला. 180 मीटर आणि 170 मीटर लांबीच्या दोन रेल्वे गाड्या एकमेकांच्या समोरून धावत आहेत. त्याचा वेग अनुक्रमे 80 किलोमीटर प्रति तास, 46 किलोमीटर प्रति तास इतका आहे. त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वेळात ओलांडतील? वेळ काढायची आपल्याला, टाइम काढायचा आहे. मग वेळ इज इक्वल्स टू काय असतं? आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, अंतर डिवायडेड बाय वेग. अंतर डिवायडेड बाय वेग. अंतर किती आहे? एक 180 मीटरची रेल्वे आहे आणि दुसरी 170 मीटरची आहे. दोघांची ऍडिशन करा, डिवायडेड बाय वेग. आता बघा, अपोजिट दिशा असेल तर आपण स्पीडची काय करतो? बेरीज करतो. आपल्याला माहिती आहे कोणत्या कोणत्या स्पीड आहेत बघा. पहिली आहे 80 किलोमीटर, दुसरी आहे 46 किलोमीटर. किती झालं मग? 8 × 4 = 12, 126. पण आता ही किलोमीटरमध्ये आहे, किलोमीटर पर आवर मध्ये स्पीड आहे. आपल्याला कशात कन्वर्ट करावं लागेल? मीटर पर सेकंड मध्ये, कारण डिस्टन्स मीटरमध्ये आहे. आपल्याला माहिती आहे 126 किलोमीटरचं जर मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण 518 मल्टिप्लाय करतो. 18 × 18, 18 × 7 = 26, 7 × 5 = 35, म्हणून मीटरमध्ये स्पीड किती आली? 35 मीटर पर सेकंद. आता ह्याला सॉल्व करा बघा, खाली आलं 35 मीटर पर सेकंद. वरची बेरीज करा, 0 + 0 0, 8 × 7 = 15, हात चाला 1, 1 × 1 2 आणि 1 3, 350 मीटर डिस्टन्स झालं आणि स्पीड आहे 35 मीटर पर सेकंद. म्हणजे किती वेळ लागेल? तर 35 × 35 आणि 0, म्हणजे जो टाइम लागणार आहे तो किती लागणार आहे? 10 सेकंद. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 10 सेकंद. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन आहे धुळे पोलीसला विचारला. ए आणि बी स्थानकातील अंतर बघा, हे दोन स्टेशन आहेत ए आणि बी, आणि ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते आहे 1125 किलोमीटर. ए स्थानकावरून सकाळी 9 वाजता रेल्वे निघाली आणि त्या गाडीचा वेग आहे 95 किलोमीटर पर आवर. दुसरी बी स्थानकावरून त्याच वेळी निघाली, म्हणजे दोघांचा निघण्याचा टायमिंग सेम आहे 9 वाजता, आणि तिची स्पीड आहे 130 किलोमीटर. अपोजिट दिशा असेल तर स्पीडची काय होती? आपल्याला माहिती आहे, बेरीज होती. आता भेटण्याची वेळ विचारल्या. ह्या दोन्ही गाड्या इथं कुठेतरी भेटणार आहेत, तर हे इथं जी काय भेटतील तर त्या भेटण्याची वेळ विचारल्या. मग आपल्याला वेळ काढायची. मग वेळ कशी काढतो? आपल्याला आताच बघितलं होतं आपण, अंतर डिवायडेड बाय वेग. मग अंतर किती आहे? आपल्या समोर आहे अंतर 1125 किलोमीटर. स्पीड बघा, अपोजिट दिशा असेल तर बेरीज करतो आपण. एक आहे 95 किलोमीटर आणि दुसरी आहे 130 किलोमीटर. मग किती झाली टोटल स्पीड? 130 प्लस 95, 5 9 3 12, चाल 225 किलोमीटर. मग त्याला सॉल्व करा, कारण स्पीड पण किलोमीटर मध्ये आहे आणि डिस्टन्स पण स्पीड किलोमीटर पर आवर मध्ये आहे आणि डिस्टन्स किलोमीटर मध्ये. कन्वर्ट करायची गरज नाही, ह्याच्यावर आपल्याला वेळ निघून जाईल. आपण ह्याला जर 5 ने कॅन्सल केलं, 5 × 24, 2 उरले 25 झाले, 5 × 5 = 25, 5 × 2 = 10, उरला 1 झाले 12, 5 × 2 = 10, 2 उरले 25 झाले, 5 × 5 = 25. 9 ने कॅन्सल होईल, 9 × 5 = 45, 9 × 2 = 18, 4 उरले 45 झाले, 9 × 5 = 45, 5 × 1 = 5, 5 × 5 = 25. म्हणजे जी वेळ लागणार आहे ती किती लागणार आहे? 5 तास. पण आता कुठून पुढे 5 तास? जिथून निघल्या होत्या सकाळी किती वाजता निघल्या त्या दोन्ही ट्रेन? सकाळी 9 वाजता निघल्या होत्या. मग पुढे 9 वाजल्यापासून 5 तास पुढे किती होतात बघा. 9 पासून 5 तास म्हणजे 10 11 12 1 आणि 2, म्हणजे कंप्लीट दुपारी 2 वाजता ह्या दोन्ही ट्रेन भेटणार आहेत. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे किती? 2 PM, 2 वाजता. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन आहे वाशिम पोलीसला विचारलाय. ताशी 90 किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावी जाते व 60 किलोमीटर वेगाने परत येते, तर गाडीचा सरासरी वेग. आपल्याला माहिती आहे, आपण कालच बघितलं होतं बेसिक मध्ये. सरासरी वेग कसा काढतो? डिस्टन्स सेम आहे बघा,
जाताना 90 स्पीड आहे, येताना 60ची स्पीड आहे, बरोबर आहे. मग एका गावाहून दुसऱ्या गावाला जाताना जर 180 किलोमीटर असेल तर दुसऱ्या गावाहून परत येताना पण डिस्टन्स सेम असणार आहे. मग जर डिस्टन्स सेम असेल तर सरासरी वेग कसा काढतो आपण, तर 2 इंटू S1 S2 डिवायडेड बाय S1 प्लस S2. कालच बघितलं होतं आपण. S1 S2 म्हणजे काय, पहिली स्पीड दुसरी स्पीड. जातानाची स्पीड आहे 90 किलोमीटर, येतानाची स्पीड आहे 60 किलोमीटर, ठीक आहे, इंटू 2 डिवायडेड बाय 90 प्लस 60 दोघांची बेरीज. ह्याला जर सॉल्व्ह केला आपण तर किती येते बघा, 2 गुणिले 90 गुणिले 60 डिवायडेड बाय 90 प्लस 60 किती होतं, 9 6 15 150. हा शून्य कटला, हा शून्य कटला, 15 1 15 15 सख्खे 90 किती आलं वरी, तर 2 गुणिले 6 गुणिले 6 बेसखून 12 आणि 12 सखून 72. म्हणून जी काय स्पीड असणार आहे, सरासरी वेग असणार आहे तो किती असणार आहे, 72 किलोमीटर प्रति तास. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 72 किलोमीटर प्रति तास, ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जालना पोलिसला विचारलाय, ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी काढायच्या. लांबी म्हणजेच अंतर काढायचे. अंतर इज इक्वल्स टू काय असतं, वेळ इंटू वेग. मग आपल्याला माहिती आहे वेळ किती दिली आहे, 18 सेकंद. आता सेकंदामध्ये वेळ आहे तर स्पीड मीटर पर सेकंद मध्ये पाहिजे, किलोमीटर मध्ये दिल्या. मग मीटर मध्ये कन्वर्ट करताना 518 मल्टिप्लाय करा. 18 1 18 18 त्रिक 54 किती आला डिस्टन्स बघा, 18 गुणिले 3 15 किती येईल, 18 पंचे 90 हा 49, 18 1 18 18 9 किती, 18 4 22 22 4 26 आणि 27. म्हणून त्या आगगाडीची जी लांबी असणार आहे ती किती असणार आहे, 270 मीटर, ऑप्शन नंबर थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लातूर पोलिसला विचारला, एक रेल्वे 108 किलोमीटर वेगाने एका खांबाला 15 सेकंदात ओलांडते त्या रेल्वेची लांबी किती. आताच बघितलं होतं फॉर्म्युला, रेल्वेची लांबी कशी काढतो आपण, तर लांबी म्हणजेच अंतर असणार आहे. तर अंतर इज इक्वल्स टू काय, वेळ इंटू वेग, वेळ इंटू वेग. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. वेळ लागला 15 सेकंद, स्पीड आहे किती 108 पण किलोमीटर मध्ये आहे, मीटर मध्ये कन्वर्ट करताना 518 मल्टिप्लाय करा. 18 1 18 18 सख्खे अष्टोदर्शन किती आलं बघा, 15 गुणिले 6 पंचे 30 म्हणजे किती येईल डिस्टन्स, 15 त्रिक 45 आणि 0 म्हणजे ट्रेनची लांबी असणार आहे किती, तर 450 मीटर, ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्धा पोलिसला विचारलाय, वर्धा ते पुणे 77 किलोमीटर वेगाने गेल्यास 6 तासात कापता येते, तेच अंतर 5.5 तासात कापायचे असल्यास गाडीचा तासी वेग किती किलोमीटरने वाढवावा लागेल. बघा डिस्टन्स सेम आहे, जर डिस्टन्स सेम असेल, अंतर सारखं असेल तर आपण एक रिलेशन बघितलं होतं कालच आपण, काय होतं, स्पीडचं रिलेशन आणि टाइमचं रिलेशन सांगितलं होतं तुम्हाला, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते म्हणून सांगितलं होतं. तर S1 बाय S2 इक्वल्स टू T2 बाय T1 हे काल आपण पाहिलं होतं रिलेशन. जर डिस्टन्स म्हणजे अंतर सारखं असेल तर त्या कंडिशनमध्ये स्पीड आणि टाइममध्ये इनव्हर्सली प्रोपोर्शनलचं रिलेशन असते. मग आता बघा पहिली स्पीड किती आहे 77 किलोमीटर, दुसरी स्पीड माहित नाही S2, दुसरा टाइम किती आहे 5.5 तास 5.5 आणि पहिला टाइम किती होता 6 तास. हा पॉईंट काढा, खाली शून्य वाढवा म्हणजे किती येईल बघा, 77 डिवायडेड बाय S2 इक्वल्स टू 55 डिवायडेड बाय 66. 11 जर कॅन्सल केलं तर 11 5 55 11 सकी 66. त्याच्यानंतर आपण पुढे सॉल्व्ह करू. आपण ह्याला पुढे जर सॉल्व्ह केलं, हे सॉरी शून्य येईल तर ठीक आहे, म्हणजे इथं शून्य आलं तर किती येईल बघा, 77 डिवायडेड बाय S2 इक्वल्स टू किती येणार आहे 55 डिवायडेड बाय 60, 66 नाही तर 60 येईल. ह्याला 5 ने कॅन्सल करू, 5 1 5 5 1 5 5 1 5 5 2 10. आता पुढे जर सॉल्व्ह केलं तर बघा 11 1 11 11 7 77 म्हणजे S2 ची व्हॅल्यू किती येईल, S2 इज इक्वल्स टू 12 7 84 म्हणजे सेकंड स्पीड किती आली 84. आपल्याला किती किलोमीटरनं वेग वाढवावा लागेल असे विचारले. पहिली स्पीड किती होती 77 किलोमीटर प्रति तास, आता स्पीड किती आहे 84 किलोमीटर प्रति तास. म्हणजे कितीनं स्पीड वाढवावं लागेल, 84 मधून 77 मायनस करा, 14 2 7 गेले 7 म्हणजे 7 किलोमीटर प्रति तासनं स्पीड वाढवावी लागेल. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 7 किलोमीटर प्रति तास. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, नाशिक पोलिसला विचारलाय, 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी एक गाडी उभ्या व्यक्तीला 12 सेकंदात ओलांडते. आपल्याला आता ट्रेनची लांबी काढावी लागेल आधी. अंतर कसं काढतो आपण, तर अंतर इज इक्वल्स टू वेळ इंटू वेग, वेळ इंटू वेग. वेळ किती आहे 12 सेकंद लागले, वेग 54 किलोमीटर प्रति तास, बरोबर आहे. मला कन्वर्ट करा मीटर मध्ये 518 18 1 18 18 त्रिक 54 3 5 15 तर 12 गुणिले 15 किती येते बघा, 12 5 60 हा 46 6 12 1 12 12 6 18. म्हणून त्या ट्रेनची जी लांबी असणार आहे, डिस्टन्स असणार आहे, ती असणार 180 मीटर. क्वेश्चन मध्ये विचारले 270 मीटर लांबीचा पूल आहे. आता पुलाची लांबी आहे 270 मीटर, ट्रेनची लांबी आहे 180 मीटर. टोटल अंतर किती झालं बघा, 8 7 15 हात चाला 1 3 आणि 1 4 म्हणजे टोटल अंतर झालं 450 मीटर. आणि हे अंतर आपल्याला किती वेळ लागेल असे विचारले, वेळ काढायच्या. वेळ कशी काढतो आपण, तर अंतर डिवायडेड बाय वेग. मग वेग म्हणजे स्पीड काढली आपण, स्पीड किती आहे बघा, तर स्पीड दिलेली आहे किती 54 किलोमीटर प्रति तास. 54 किलोमीटर मध्ये आहे, मीटर मध्ये कन्वर्ट करा 518 18 1 18 18 त्रिक 54 म्हणजे किती येईल बघा 450 डिवायडेड बाय 15 म्हणजेच किती वेळ लागेल 15 1 15 15 त्रिक 45 म्हणजे किती सेकंद लागतील, तर 30 सेकंद लागतील. म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल 30 सेकंद, ऑप्शन नंबर सेकंड. धन्यवाद.